शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्या प्रतिमेस चपलाचे हार घालून सोलापुरातील मराठा माफिया गुंडांनी 1 ऑक्टोबरला विटंबना केली। 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी गांधीगिरी पद्धतीने ओबीसी नेते आंदोलन केलं। 4 हुतात्मा पुतळ्याजवळ अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांच्या प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालून हाकेसरांच्या प्रतिमेला पवित्र केलं। या प्रसंगी अनेकांनी या भ्याड भेकडकर्त्याचा जाहीर निषेध केला। यावेळी बोलताना ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे म्हणाले, ओबीसींची जे नेते आहेत ते 12 बलुतेदार, भटक्या विमुक्त जाती जमाती, 346 जाती आणि त्यांच्या हजारो पोट जाती यांच्यावरील अन्याय विरोधात लढा देतात, विखुरलेल्या अल्पसंख्याक समाजाला जागृत करतात, कायदेशीर आपल्या हक्काची माहिती देतात। अशा नेत्यांना हे मराठा गावगुंड वेगळी षडयंत्र रचून कमरेखालची भाषा वापरतात, बदनाम करतात, सामदाम दंडभेद लबाडी करून खोटे मेसेज पसरवतात। आता तर हे जीवे मारण्याचा धमक्या येऊ लागल्या आहेत। माननीय छगनरावजी भुजबळ यांना धमकी आलेली आहे। ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांना धमक्या येत आहेत। त्यांच्यावरही 4 मे 2018ला सोलापुरात 200 मराठा सुपारी बहादर गुंडांनी हल्ला केला होता। लिंगे यांच्या तोंडाला काळं लावून कपडे पाडून मारहाण केली, शिवीगाळ केली, त्यांच्याकडील निवेदने फाडण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये त्यांचे दोन्ही डोळ्यांचे रेटिना फाटले, ऑपरेशन करावे लागले। 70% नजर कमी झाली। दर 3-4 महिन्याला 50,000 रुपयांचं इंजेक्शन, महिन्याला 10,000 रुपये औषध गोळ्या दवाखान्याचा खर्च होता। आजही त्यांना अनेक यातना भोगाव्या लागत आहेत। लिंगे यांनी आताच हायकोर्टामध्ये 3 याचिका टाकल्या। त्यामध्ये 1 ओबीसी अपंग अनाथ मुलांचा खून आरक्षणवाद्यांनी केला आहे, 2 कुणबी मराठा कुणबी आहे, मागासवर्गीय नाहीत, 3 जस्टिस शुक्रे मागासवर्गीय मराठा आयोग, शिंदे कमिटी, जस्टिस भोसले कमिटी बेकायदेशीर आहे, ती रद्द करावी म्हणून मुंबई हायकोर्टात याचिका दाखल आहे। त्याची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे। माननीय छगनरावजी भुजबळ या प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे, शंकरराव लिंगे, सपना माळी, ॲडव्होकेट मंगेश ससाने, प्राध्यापक श्रावण देवरे, ॲडव्होकेट मृणाल ढोले पाटील यांना वारंवार धमक्या देत आहेत। त्यामुळे त्यांच्या जीवितास आज धोका आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाने वेळीच आमची दखल घेऊन या सर्व ओबीसी नेत्यांना Z+ योग्य ती सुरक्षा द्यावी। यापैकी कोणालाही कसलाही धोका झाल्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्राचे पोलीस अधीक्षक जबाबदार असतील। आमच्या या मागणीची दखल न घेतल्यास महाराष्ट्र बंदची हाक दिली जाईल। त्याबद्दलचं सविस्तर निवेदन संबंधित अधिकारी मंत्र्यांना देण्यात येत आहे। ज्या गुंडानं पुण्यात, सोलापुरात, वडी, गोदरी, महाराष्ट्रात असे बेकायदेशीर कृत्य केले, लोकसंख्येच्या जोरावर ओबीसी, दलित, अल्पसंख्याकांना अन्याय केला आहे, त्यांना त्वरित अटक करून कडक शासन करा इत्यादी मागण्या करून अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे। कार्यक्रमाचं आयोजन धनगर आरक्षणाबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भंडारा लावून उधळून निषेध नोंदविणारा क्रांतीवीर शेखर बंगले यांनी केलं होतं। यावेळी अर्जुनदादा सलगर इत्यादी मान्यवरांनी आपले विचार मांडून निषेध व्यक्त केला। शंकरराव